इथे गडाच्या भोवताली 12 मारुतीची स्थापना आहे जुनी. 12 मारुती स्थापना, 12 मारुतीचे मंदिर आहे तिथं. जवळपास ते खूप पूर्वीपासून आहेत. तर मग ते बेसमेंट झाले तसे ते नाही का तिथे. पण 12 मारुती म्हणजे मारुती एकच 12 प्रकारचे का नाही, त्याच्यावर फक्त त्याच्यावरती 12 मारुती स्थापन होणार. 12 मूर्त्या, 12 गावचे 12. हे पहिले जे इथले मूळ पुरुष होते रामबाबा आमचे 200-250 वर्षापूर्वीची गोष्ट. अच्छा. ते रोज 12 मारुतीला पाणी घालायचे, त्यांचा नियमच होता. नाही म्हणजे मला काय म्हणायचं, समजा एक मारुती असेल त्याच्या बाजूची 2 एकर जागा असेल तर ती स्पेशल आपण लिंबाची ठेवू. दुसऱ्या मारुती असेल आपण ती बेलाची ठेवू. तिसऱ्या मारुतीची असेल आपण जांभळाची ठेवू. अशा प्रकारे 12 मारुती, 12 प्रकारची झाडं, 12 प्रकारची वनं. मग त्याच्यात 12 प्रकारच्या वेली असं आपल्याला करता येईल. वा वा वा. देवराई सुरू करायचे. आमचे शैलेंद्र निसर्ग यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्तानं एक देवराई सुरू व्हावी आणि आज पहिल्यांदाच योगीराज महाराजांची भेट झालेली आहे. एवढा योगीराज, तरुणपणाचा योगीराज महाराज असा पहिल्यांदा बघतोय जो पुढं काहीतरी चांगलं काम घडवणार आहे आणि ह्या रामगडचा कायापालट करण्याची जबाबदारी घेणार आहे. तरुण सरपंच आहेत आपले शरद निकम, हे आपल्याबरोबर आहेत, अण्णा आहेत आणि शिवराम घोडके आणि शरद निकम आणि ही 3 माणसं ह्या देवराईचं आत्ता जे आहे तिथं काय आहे ते बघणार आहोत आपण. तिकडे जाऊन बघणार आहोत. आणि इथं इतकं मी आज सकाळी आलो आणि इतकं पवित्र वाटलं, इतकं पॉझिटिव्ह वातावरण वाटलं की महाराष्ट्रातली ही एकमेव सगळ्यात चांगली देवराई असणार आहे आणि ती सुरुवात आज आपण करणार आहोत. आता तुम्ही आम्हाला जागा दाखवा आणि काय काय ते सांगा सरपंच झाले तुम्ही. हा इकडचं सगळं जागा ही इथं आपलीच आहे ना? हो, ही सगळी जागा झाडं लावायचीच आहे. हा ग्लेरिस एरिया आहे, तो ग्लेरिस एरिया सगळा काढणार आहोत आपण. इथे गडाच्या भोवताली 12 मारुतीची स्थापना आहे जुनी. 12 मारुती स्थापना, 12 मारुतीचे मंदिर आहे तिथं. जवळपास ते खूप पूर्वीपासून आहेत. तर मग ते बेसमेंट झाले तसे ते. पण 12 मारुती म्हणजे मारुती एकच 12 प्रकारचे का नाही, त्याच्यावर फक्त त्याच्यावरती 12 मारुती स्थापन होणार. 12 मूर्त्या, 12 गावचे 12. हे पहिले जे इथले मूळ पुरुष होते रामबाबा आमचे 200-250 वर्षापूर्वीची गोष्ट. अच्छा. ते रोज 12 मारुतीला पाणी घालायचे, त्यांचा नियमच होता. आता आम्ही जे छोटे छोटे मंदिर करतोय तो रिंग रोड टाकतो तसा 12 ठिकाणी. तसं आपल्या अडचण येत नाही, मस्त ते ह्याच्यामध्ये होतोय तो. पण 12 मारुतीचं असं काय वेगळं वैशिष्ट्य आहे का? नाही म्हणजे मला काय म्हणायचं, समजा एक मारुती असेल त्याच्या बाजूची 2 एकर जागा असेल तर ती स्पेशल आपण लिंबाची ठेवू. दुसऱ्या मारुती असेल आपण ती बेलाची ठेवू. तिसऱ्या मारुतीची असेल आपण जांभळाची ठेवू. अशा प्रकारे 12 मारुती, 12 प्रकारची झाडं, 12 प्रकारची वनं. मग त्याच्यात 12 प्रकारच्या वेली असं आपल्याला करता येईल. वा वा वा. हे एक नवीन म्हणजे 12 मारुती म्हणजे तट रक्षण करण्यासाठी पण असं पण म्हटलं जातं, श्रीरामाचं रक्षण करणारे 12 बाजू. अच्छा 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 अच्छा. आता हे झाडं बघा, ह्याच्यामध्ये जवळपास 2-2.5 हजार वनस्पती आहेत. हे बघा, हे आत्ता लावलं, आयुर्वेदिक वन तयार केले त्यांनी. आता हे ह्याला नाव दिलं आम्ही असं. जसे तुम्ही म्हणले ना 12, तर 12 मारुतीचे जे 12 वन सुद्धा आपण देऊ शकतो. वनस्पतीचं वर्गीकरण आहे आणि 1 फुटावर आहे, याच्या सगळं ठिबक केलेलं आहे. भक्तगण सगळे जे येतील, मुलं येतील, फॅमिली येतील, त्यांना बसण्यासाठी, त्यांना फळं पशुपक्ष्यांसहित ह्या लोकांना खाण्यासाठीची फळांची, फुलांची प्रमुख झाडं देवळाच्या आजूबाजूला लावू आपण. आणि त्याच्यानंतर देशी झाडं आणि सावलीची झाडं सगळे लावू. आणि दंडकारण्यामध्ये आपल्या परदेशी झाडं नव्हतीच, तसं हे एक वेगळं रामगडचं दंडकारण्य आपण उभं करू. विशेष सेवा म्हणून प्रत्येक गाव सेवा देतात, तर प्रत्येकाला एक मंदिर आणि तेवढी त्याची सेवा जर आपण दिली गावाला तर आणखी जास्त ते महत्त्वाचं ठरेल सगळं. हां म्हणजे इथे ती वृक्षप्रसाद योजना पण आपण सुरू करू की जे लोक अभिषेक करतात, जे लोक खास तुमच्या माहितीचे आहेत, त्यांना तुम्ही ठरवायचं की हा बाबा प्रसाद आहे. बेलाचं एक रोप असेल, आवळ्याचं, जांभळं तुम्ही रोप दिलं आणि सांगितलं रामाचा प्रसाद आहे आणि तो तुम्ही तेवढा लावा आणि इथंच लावा तुम्ही आणि तुम्ही त्याची काळजी घ्या असं सांगितलं तर भक्त लावतील ना. प्रत्येकाची काळजी म्हणजे केवढं आपोआपच होईल ना काम. तर तशी एक नर्सरी तयार करू आणि मग ते भक्त जे जे तुम्हाला वाटेल की हा माणूस करेक्ट आहे, पाणी तुम्ही देणार आहात, काळजी घेणार आहात, पण तो भक्त आपली येईल आणि काळजी घेईल. किंवा तुम्ही ठरवा की इथल्या हा गाव एका मारुतीच्या 2 एकराची काळजी घेईल, अशी गावं तुम्ही निवडू शकता. आता इथून जो पट्टा आहे तर तो शेवटच्या याच्यापर्यंत किती झाडं बसतात बघा. इथे किती मन होते, मस्त हा रोड बी राहतो चांगला. अजून याला चांगला रोड करू. इकडून काही झाडं, इकडून काही झाडं. आता हे चिंचा लावले मी आत्ता मागच्या 2 वर्षापासून. बरं तुम्ही स्वतः इथं असल्यामुळे काय होईल, त्याला एक पावित्र्य येईल.
इथं काय कोणी पार्ट्या करायला येणार नाही. नाही नाही. त्यामुळं इथं अतिशय चांगलं ही देवराई चांगली तयार होईल आपली. डोक्यात असं आहे की रात्री पण सुवास आला पाहिजे. सुवास देणारे कोणते येत आणि त्याच्यानंतर मोठी मोठी झाडं अशी. सर हा जो रिंग रोड आहे, हा रिंग रोडच्या आतून तुम्ही म्हणता तसं फुलांचं झाडं लावतात. हा बरोबर, मोठली झाडं. मोठं आहे. करेक्ट. इतकं सिम्पल आहे ते. त्यामुळे त्याला पाण्याचे आणि ठिबक सिंचनचं असं तुमचे जे इंजिनियर आहेत त्यांना घेऊन बसून प्लॅन करा. म्हणजे खर्च पण काढा. म्हणजे खर्च उभा कसा करायचा त्याचा पण आपण लगेच प्लॅन खर्च नियोजन करू आपण. हां, आणि मग परत पुढल्या वर्षी एप्रिल मे मध्ये आपण परत एक व्हिडिओ करू. दर 6 महिन्याने दर वर्षाने काय काय बदल केले, काय काय बदल, असं एक 5 वर्ष फॉलो करून नंतर त्यांचं ते वाढत आपली जबाबदारी संपते. पुढचे 200 वर्ष मग ते चालत राहील. असं आपण करूया. योगीराज महाराजांचा आदर्श अख्खा महाराष्ट्र घेईल. कारण देवस्थान इतके आहेत, पण देवस्थानातलं राजकारण काय आहे ते तिथल्या चालतंय. हे पहिले तुम्ही भेटलं की तुम्ही स्वतः पाणी घालताय, तुम्ही स्वतः जाताय. मी परत गेलो आणि परत विचार केला, म्हटलं चला तुमच्या हातात वृक्षप्रसाद योजना 90. तुम्हाला मी आता काय करतो, पहिले 500,000 आहे ना बेलाची झाडं आणि पवित्र झाडाची जी म्हणतात ना ती इथं आणून ठेवा. तुम्ही सुरुवात करा फक्त की बाबा चांगला माणूस आहे त्याला सांगा हा बाबा रामाचा प्रसाद आहे, तर तुम्हाला इथं लावायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही इथं देणगी देऊ शकता. आणि ती देणगी आपण इकडे वापरायचं म्हटलं तरी त्यातूनच सगळं काम. कारण ती त्या माणसाला पण दिसणार ना, हे बघा तुमचं झाड मी लावतोय आता म्हणून. खड्डे एकदा झाले की नुसते माणसांना सांगितले हे बघा तुमचं हे 12 मारुतीकडे ही तुमची किती झाडं लावू, वर्षाला 3,000 रुपये खर्च येतो. तुम्हाला 3 झाडं लावायची आहेत का, 9,000च द्या. तुम्हाला 300 लावायचे आहेत का, 1 लाख द्या. तुम्हाला एकच लावायचं का, 3,000. इथंच बघा झाड लावतोय. हे बघा तुमचं नाव नोंद, इथं फोटो तुमचा, हा बिल, तुम्ही या 4 महिन्याने. आणि आपल्याला काय त्यातला काय 1 पैसा खायचा नाही का, द्यायचा नाही का, काय नाही. मग कोण नाही म्हणाल. 1 वर्षाला अख्खं जगातले लोक इथं बघायला दिले. इथं तिकीट लावायला लागेल आपल्याला. इतकी चांगली झाडं वेली आणि इथं लावतील लोक. नुसतं म्हणतील मग त्याला गुगल टॅग लावू आपण, त्याचे फोटो लाव. म्हणजे पुढे इतक्या गोष्टी करणं, सायंटिफिक नेम हिस्ट्री म्हणजे अभ्यास करायला इथे स्टुडंट आले पाहिजे असं खूप काय करता येईल त्याच्यात. एक महत्त्वाचं आहे, मी बीड जिल्ह्याच्या देवराई सह्याद्री देवराईचा समन्वयक आहे ना, त्यांनी 51,000 रुपये मी वैयक्तिक आपण इथं हे करू खर्च करू पुरी करण्यासाठी, म्हणजे खड्डे करण्यासाठी झाडं झालं. आता म्हणजे मशीनचं तर झालं. रोपाचे प्लॅन पण आत्ताच आम्ही करायला सुरुवात केली की रोपं कुठून कशी मोठी उभी राहतील, काय करतील. तुम्ही तुमच्या बाजूनं तुम्ही पण तू म्हणलं तसं मार्फत जेवढं काही सहकार्य लागेल, कागदोपत्री डॉक्युमेंटरी असेल, मनुष्यबळाचं असेल, लोकसहभागाचं असेल, बरोबर, जे जेवढं शक्य होईल तुम्ही जेवढं सांगाल तेवढं आम्ही 100% प्रयत्न करू देणार. म्हणजे आता ह्या महिन्यात तुम्ही MOE कसं कुठले पार्ट कसे करायचे ते ठरवून ठेवा. बाकी वरून तुम्हाला कसल्या पद्धतीचं जिथं नसेल तिथं सगळं आपण आहोत एवढं लक्षात ठेवा. काहीच नाही तुम्ही केले तर पण आम्ही करू एवढं पण लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही ग्राउंडवर उतरलं तर आपल्याला गेम जिंकायची का नाही, शेवटच्या गड्यापर्यंत आपण ओव्हर काढणार पण मॅच जिंकणार. काय करा तर अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई रामगड बीड ह्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण लगेच 15 दिवसांनी खड्डे खोदण्याचं काम, म्हणजे झाड लावण्यासाठी खड्डे खोदण्याचं काम करणार आहोत. आणि सकाळी आपण DFO गरकर साहेब आहेत त्यांना सांगितलं की आम्हाला मॅन पॉवर तुम्ही उपलब्ध करून द्या, कारण आम्ही झाडं ज्यावेळेस लावतो त्यावेळेस कशी एडेवाकडे लावली ती झाडं येणार नाही. ती ट्रेंड जी माणसं असतात ती माणसं आम्हाला तुम्ही पुरवा. खड्डे आणि खोली करण्यात खड्ड्याचं काम आपण करू आणि साफसफाई करायचं मशीनच्या माध्यमातून, जे लोकसहभागाच्या माध्यमातून जे काही होईल ते काम आपण सह्याद्री देवराई आणि ट्रस्टच्या ग्रामपंचायत कुमशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण ते काम करू. तर आज शैलेंद्र निसर्गांचा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि यापुढची झाडासाठी लागणारी सगळी गाणी त्यांनी आपल्याला रेकॉर्ड करून आणि रचून द्यायची ही जबाबदारी त्यांची. त्यांना सगळ्यांना वाढदिवस. हां, आज आपल्या या श्री क्षेत्र रामगड संस्थान आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आज या रामनवमीच्या पर्व कालावरती आपण या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी येऊन जे वृक्षारोपणाचं जे संकल्प केला आहे हे खूप आणि खूप महत्त्वाचं काम आहे. आपल्या संतांनीसुद्धा आपल्या जगाला खूप मानवाला उपदेश केला आहे. वृक्षाला आपल्यासारखं सांभाळा, आपल्यासारखं धरा. जितकं मानव महत्त्वाचे वाटतात तितके वृक्ष सांभाळा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, जसं तुकाराम महाराजांनी हे खूप समाजाचं प्रबोधन केलं आहे. त्याच माध्यमाने आम्ही संतांचे विचार अवगत करून त्याच पावलावर पाऊल ठेवून आणि साहेब स्वतः आपल्या या रामगडवर देवराई उभा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला
रामचंद्र यश देणारच आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने देवराई किंवा झाडं अशा सुंदर प्रकारचे वन विभाग या ठिकाणी फुलणार आहे असं महाराज आहेत. आमची ग्रामपंचायतचे आमचे शरद निकम सरपंच या उपस्थित आहेत. आपण सगळे सहकारी या ठिकाणी आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रामगडावर चांगली वृक्षवल्ली व्हावी या उद्देशानं आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. धन्यवाद.